कामगारांच्या विविध प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय मजदूर संघाकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध क्षेत्रातील कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं। भारतीय मजदूर संघाचं राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच ओरिसा राज्यातील जगन्नाथपूर इथं पार पडलं। त्यामध्ये कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली। देशातील प्रत्येक राज्यात तसंच जिल्हा स्तरावर कामगारांचे वेगवेगळे प्रश्न आहेत। त्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारकडे मजदूर संघ सातत्यानं संघर्ष करत आहे, पण कष्टकरी कामगार वर्गाचे प्रश्न सुटलेले नाहीत। त्यामुळे मजदूर संघाच्या वतीनं सरकार जगाओ हे देशव्यापी आंदोलन झालं। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध क्षेत्रातील कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं। सर्व कामगारांना किमान वेतन लागू करा, असंघटित कामगारांना आरोग्य सुविधा द्या, EPS 95च्या योजनेतील निवृत्त कामगारांची पेन्शन किमान 5,000 करा, महागाई भत्ता लागू करा अशा 14 मागण्या शासनाकडे करण्यात आल्या। यावेळी कामगारांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला। आंदोलनाचं नेतृत्व अण्णा धुमाळ, वंदना कामटे, रवींद्र एडके, प्रवीण जाधव, ज्योती तावरे, दिलीप मेडसिंगे, NN पाटील यांनी केलं।